काल आपण काय पाहिलं होतं? अलौकिक दिवा आहे. भगवान म्हणजे अलौकिक दिवा आहे, म्हणजेच ज्ञानाची ज्योत. की ते क्षणिक दिव्यासारखं नाही, किंवा धुरा म्हणजे ज्या दिव्यातून धूर निघतो किंवा वात असते किंवा तेल असतं तसं नाही. म्हणजे अनुपम दिवा केवल ज्ञानाला म्हटलं. तसं आपलं ज्ञान देखील कसं आहे? अनुपम आहे. म्हणजे आपण ज्ञान सामान्याचा आश्रय केलेला असताना आपोआपच काय होत आहे? वेद विज्ञान प्रगट होत आहे. तसं या ठिकाणी सुद्धा काय सांगितलेलं आहे की बाहेरच्या कुठल्याही चमक दमक मध्ये न अडकता आपलं जे तेजस्वी स्वरूप आहे ते सहज आपण प्रगट करू शकतो. आता 17वा श्लोक सांगताय, न अस्तम कदाचित उपयासी न राहु गम्य. पहिल्यांदा काय घेतलं? संबोधन. हे मुनींद्र, मुनीमध्ये श्रेष्ठ, म्हणजेच भगवंतांना मुनींद्र ही उपमा दिलेली आहे. या लोकामध्ये तुम्ही कसे आहात? तुमची महिमा कशी आहे? सूर्यातिशायी अशी, म्हणजे सूर्याच्या तेजाचं उल्लंघन करणारी आहे. आणि म्हणजे बाहेरचा सूर्य कसा आहे तर ते सांगितलं की तो राहूने ग्रासला जातो, अस्ताला जातो. पण आपण कसे आहात तर अस्ताला जात नाही कदाचित, म्हणजे केव्हा आपला नाश होत नाही, किंवा कुठल्या राहूच्या द्वारे देखील आपण ग्रासले जात नाही. स्पष्टीकरोशी म्हणजे स्पष्ट रूपाने, युगपत म्हणजे एका वेळेस, जगंती म्हणजे ह्या जगामध्ये, सहसा म्हणजेच काय आहे असं ज्यामध्ये नॅचरलता, किंचित मात्र कृत्रिमता नाही, असं युगपत त्यामध्ये जगाला स्पष्ट करण्याची शक्ती आहे. म्हणजे जगाला प्रकाशित करता. न अंबोदर निरुद्ध. अंबोदर म्हणजे ढग. ढगाच्या द्वारे तुम्ही रोखले जात नाही, तुमचा महाप्रभाव रोखला जात नाही. असे महान महिमावाले, सूर्यापेक्षा सुद्धा अतिशायी म्हणजेच काय आहे, ह्या सर्वाच जगातल्या सर्व वस्तूचं उल्लंघन करणारे आहात. मग याच्यातून काय सांगायचं आहे आपल्याला? तर आपण आपला सूर्य, म्हणजे सूर्य हे फक्त उपमा घेतलेली आहे, पण खरं माझ्या अतीत आहे स्वरूप. पण तरी सुद्धा परिचयाची भाषा दाखवण्यासाठी सूर्याची उपमा घेऊन घेतलेला आहे. की सूर्य कसा आहे तर तो काय करतो? जगातल्या वस्तूला प्रकाशित करतो. तसं आपण सुद्धा 3 लोकाला प्रकाशित करता हे म्हणणं काय आहे? उपचार आहे. पण केलं कोणाला प्रकाशित? स्वभावाला. कारण स्वभावच जाणलेला आहे आणि त्यात उपचार म्हणजे इतकी निर्मलता प्रगट झाली की त्यात 3 लोक झळकते. मग तो उपचार काय येतो त्याच्यावर? की 3 लोकाला जाणलं. जसं आरशासमोर जी वस्तू येईल ती वस्तू काय आहे? प्रतिबिंबित होते. मग तसं या ठिकाणी सुद्धा काय आहे की आरशासारखी स्वच्छता, दर्पण आहे ते. त्यांच्या विद्येला काय म्हटलं? आरशाप्रमाणे आचरण करणारी ही केवळ ज्ञानाची विद्या आहे. ही खरी विद्या आहे. पण आरशाप्रमाणे म्हणताना फक्त तिथं निर्मलतेचं प्रतीक घ्यायचे, कारण त्या वेळेला जेवढी वस्तू बाहेरची दिसली तर ती सुद्धा काय आहे? प्रतिबिंब धारण केलं असं वाटतंय, पण त्याने खरं आपली काही वेळेला स्वच्छतेमध्येच राहिलेलं आहे. तसं आपलं स्वरूप देखील आपण निर्मल स्वरूपाने जर विचार केला तर आपली स्वच्छता फक्त ज्ञानाची अशीच आहे. आणि त्यात हे सहज 3 लोक झळकलं जात आहे. म्हणून आता मला फक्त कुठला विचार करायचा आहे? न्यायिकतेला सोडून दुसरा अन्य कुठलाही विचार करणं योग्य नाही. कारण आम्ही न्यायिकतेला सोडूनच सर्व काही ज्ञानामध्ये भटकण्याचा प्रसंग प्राप्त करतोय. कारण आता सकाळी पाहिलं ना समयसारमध्ये, जगन्य ज्ञान गुणाने काय होत आहे? कर्मबंध होतो सांगितलं.
ज्ञानात तर व्यवस्था कशी आहे? ज्ञान पवित्र आहे, शुद्ध आहे. ज्ञानात तर काही गडबड नाही. पण ज्ञानाबरोबर तो काय करतो? ज्ञानाच्या स्वभावात न राहता विरुद्ध परिणमन करतो. ज्ञानाचा स्वभाव शुद्ध पवित्र, पण त्याच्या विरुद्ध काय आहे? नियार्थ परिणमन करणं हे त्याचं विरुद्ध परिणमन. मग ते नियार्थ परिणमन म्हणून काय सांगितलं? राग, द्वेष, मोह. वस्तू जाणण्यामध्ये कुठेही आपल्याला बाधा नाही, किंवा वस्तू जाणली म्हणून काही दुःख आकुलता होता असं नाही, किंवा सुख होतं असं पण नाही. वस्तू आहे तशी आपल्या जागी आहे. म्हणजे आपण एका दुकानात गेलो आणि रत्नाचा हार पाहिला. मग ते पाहिल्यानंतर काय वाटलं? किती सुंदर आहे, न भूतो न भविष्यती. लगेच मोह आवडला, तिथं हार नाही आवडला म्हणायचं. कशाची रुची झाली? मोहाची. आणि त्या मोहाच्या रुचीने आरोप कशावर केला? हारावर. न भूतो न भविष्यती. केव्हापासून हार आहे? तू आज पाहिलास. आणि हार गुंफला गेला थोड्या दिवसापूर्वी, पण ते खाणीत केव्हापासून? कोणी पाहिलंच नाही त्याला. पाहिल्यानंतर म्हणतो रत्न. मग तसं इथं निजध्रुव स्वरूप अनादि अनंत आहे, पण पाहिल्यानंतर म्हणतो रत्न आहे, अनुभवल्यानंतर. म्हणजे त्याची किंमत केव्हा वाटू लागते? अनुभवल्यानंतर. मग केव्हापासून आहे आपला हा कारण परमात्मा? अनादि काळापासून आहे. पण जेव्हा त्याच्याकडे दृष्टी गेली तेव्हा त्याचा आपल्याला बहुमान येतो. मग तो अनुभव करण्याची रुची सतत जागरूक होते. तोपर्यंत आपल्याला ध्यानाची रुची वाटत नाही. म्हणजे ध्यान तर चाललंय, प्रत्येक जीवाचं ध्यान, आणि शून्य कोणी नाही. पण कोणतं ध्यान चालू आहे? आर्तरौद्र ध्यान चालू आहे. म्हणजे काय आर्तरौद्र ध्यान? हे तर काही सांगण्याची गरज नाही. एक क्षण सुद्धा आपलं विचार थांबत नाही. काय म्हणतो? आमचे नातेवाईक सगळे आले का? काय विचारात आलं? कुठं? आम्ही मंदिरचा विचार करतोय. परत वक्रता कशी आहे? मंदिरमध्ये सगळ्यांनी यावं असं वाटतं, म्हणून आम्ही फक्त सारखं बघत असतो. या म्हणून सांगितले, पण आलेत की नाही कोणास ठाऊक. कसं बाहेर आकुलता करायची? मग परत त्यांना घरी जाऊन म्हणणार की बघा, तुमच्यासाठी आम्ही एवढी आकुलता केली, पण तुम्ही काही आलाच नाही. माझं पण गेलं, तुमचं पण. मग त्यांनी घालवलं का आपण घालवलं? आपल्या मोहानेच गेलं. ते नो कर्म निमित्त मात्र आहे, पण आपलं चित्त तिथं गेलं ना, त्या कारणाने आपण दुःखी झालो. तो रत्नहार केव्हापासून आहे दुकानात, पण लक्ष गेलं तेव्हा आपण मोहित झालो त्याच्यावर. म्हणजे आपली मोहाची परिणती पडून होतीच, पण ती त्याला निमित्त करून प्रगट झाली. जिनदत्ताची गोष्ट सांगितलेली आठवत असेल की त्याच्या विचारात तर एवढं तत्वज्ञान होतं की त्याला सर्व संसारापासून विरक्तता खूप होती. आई वडिलांनी एवढा प्रयत्न केला की त्याने भोगात रमावं, तरी सुद्धा तो प्रयत्न असफल झाला. आणि शेवटी अशा मित्रांच्या हाती सोपवलं की ते मित्र बाहेरचे सगळे छंद वगैरे असलेले, व्यसनी असलेले, की ते त्याला लावतील त्याच्यामध्ये, पण त्यांना सुद्धा तो दाद दिली नाही. त्यांनी जेवढं त्याने आपलं दृढता ठेवलेली पहा, म्हणजे फक्त लक्षात घ्यायचे याच्यामध्ये. मग नंतर काय झालं? एवढं दृढ आहे की मित्रांनी विचार केला आपल्याला काही आता 1,00,000 रुपये मिळणार नाही. काय केलं होतं त्यांनी? जो कोणी माझ्या मुलाला भोगामध्ये रमवेल त्याला मी 1,00,000 रुपये देईल म्हणून सांगितले त्याच्या वडिलांनी. पहा कशासाठी कोण काय लावतंय स्पर्धा, आणि कुठं वेध चाललाय धनाचा, आणि कुठं आपली पर्याय वाया चालली आहे हे लक्षात घेत नाही. आणि तसं केल्यानंतर त्या मित्रांना वाटलं आपल्याला 1,00,000 रुपये काही मिळणार नाहीत, हा तर खूप दृढ आहे, हा काही च्यूत होत नाही. आणि त्याला मुद्दाम सगळ्या धार्मिक कार्यक्रमातच न्यायचं आणि तिथूनच एक काहीतरी असं निमित्त दाखवायचं, आकर्षण काहीतरी दाखवायचं की जेणेकरून त्यात तो भुलेल. पण अनेक वेळा असं झालं की तो भुलला नाही. पण एकदा मात्र असं झालं की जिनं मंदिरातून बाहेर पडत असतानाच एकदम समोर असा पुतळा पाहिला दगडाचा.
खरोखरची स्त्री नाही, दगडातली अचेतन स्त्री. आणि तिचं रूप पाहतच राहिला आणि तो इतका बोलला की आपण काय करतोय हे सुद्धा त्याला भान राहिलं. एवढं की खरोखरची स्त्री असल्यासारखं तिच्याशी तो बोलू लागला, काय सगळं वेड्यासारखी कृती करू लागला. मित्रांना आश्चर्य वाटलं. हा कधी सुद्धा असा च्यूत होईल वाटलं नाही, असं कसं काय झालं म्हणून त्यांनी विचार केला आणि त्याला कसं तरी सोडवलं त्याच्यातून. पण तो काय आता स्वस्थ बसेल. वडिलांना खूप आनंद झाला. कशात आनंद होतो कुणाला, की आता हा भोगात रमलाय आणि नक्कीच विवाह करणार. आता काय आपल्याला चिंता नाही. कशासाठी सांगितलं, अनादी काळचे संस्कार आहे. तो इतका दृढ वाटत होता, पण तो काय झाला, मोहित झाला. मग तो जो पुतळा आहे ते अचेतन आहे की चेतन आहे असं वडिलांनी शोध करायला पाठवलं. अचेतन पुतळा तर अचेतन आहे, पण ती खरोखरची स्त्री आहे की उगाच रंगवलेली आहे, म्हणजे काल्पनिक केलेली आहे. ह्याच्या शोधासाठी प्रथम त्या चित्रकाराला शोध, आणि त्या चित्रकाराला कसं तरी खूप दिवसातून शोधून काढल्यावर त्याला विचारलं. मग त्याने सांगितलं, खरोखरची मला तिचं सौंदर्य आवडलं म्हणून मी ते कोरून ठेवलं. मग सांगायचं काय तात्पर्य इथं, नाहीतर म्हणणार पुढं काय झालं. तर पुढं काय झालं आपल्याला काय नको तिची काळजी. हे जे परिणमन झालेलं आहे तर त्याचं कारण त्यावेळेस त्याचा मोहाचा उद्रेक तिथं, निमित्त मात्र ती अचेतन स्त्री. मग ती आता खरोखरचीच निघाली म्हटलं तर आता सगळी दुर्दशा सुरू आहे. कारण का तर आतापर्यंत तो शांत आणि आनंदी होता, आता त्याचा आनंद गायब झालाय. जेव्हा मोहाचा उदय होतो त्यावेळेस तो काय होतं, विडंबित होतो. मग त्याच्यामध्ये ते सत्तेमध्ये दबून होता मोह, प्रगट झाला तिच्या निमित्त. तसं त्या रत्नहाराच्या निमित्तात प्रगट झाला तो मोह, पण त्याला ते शृंगाराचे भाव दबून होते. ज्यावेळेस पाहिल्यानंतर वाटलं की ह्या दुकानदाराने ठेवलं नसतं तर मला आकर्षण झालं नसतं, आणि त्या दुकानदाराने जर तसा हार गुंफला नसता तर मला गळ्यात घालावंसं वाटलं नसतं, आणि तसं खाणीतच मिळालं नसतं तर मी त्याच्या मागे धावलं नसतो. कारण आता तेवढी किंमत द्यायला किती मला कमवावं लागतंय, व्यापार करावा लागतोय. मग हे सगळं खाणीत तसं नसतं तर, बरोबर आहे ना, खाणीत तसं नसतं तर मी एवढा वेडा पिसा झालो नसतो. हे म्हणणं म्हणजे किती मूर्खपणाच. कारण का तर तो अपराध कुणी केला, खाणीने अपराध केला नाही, रत्नाने अपराध केला नाही, किंवा त्या सराफाने अपराध केला नाही, म्हणजे तो दुकानदार आहे त्याने अपराध केला नाही. अपराध कुणी केला, आपल्या मोहाच्या परिणतीने अपराध. नाहीतर म्हणणार डोळ्याने पाहिलं म्हणून डोळे फोडून टाकतो, पण डोळ्याने अपराध केला का, डोळे सुद्धा चर्मचक्षु आहेत, त्याला फोडून काय मिळणार आहे तुला. अंतरंगातले भाव जर संपले नाही, डोळे सुद्धा नाही पण अंतरंगातले भाव करतातच ना विचार, मला असं नटायचंय, म्हणजे दिसत नाही पण तरी सुद्धा संस्कार आहेत अनादी काळचे. त्यामुळे मोह कुठे कसा धावेल कळणार नाही. म्हणून जे आपलं मूळ कारण आहे त्याला न शोधता बाहेरच्या कारणालाच तो हटवत राहील, जे न कर्मांना हटवत राहील. पण मूळ कारण कोण आहे सांगितलं ना, बंधाचं कारण कोण आहे, रागाचा राग भाव. मूळ कारण म्हणजे अज्ञान. अज्ञान परिणती ह्या जीवाची जोपर्यंत आहे तोपर्यंत तो बंधाला प्राप्त होतो. बाहेर कोणी आपल्याला म्हणतो, अरे त्या बैलाला कसं बांधले बघा,
किंवा त्या घोड्याची नाल कशी ठोकली बघा, किंवा त्या कुत्र्याला कसं साखळीने बांधून ठेवलंय, किती त्रास आहे त्या जीवांना. कोण बांधले? बांधून घेण्याची योग्यता कोणी निर्माण केली? स्वतःच्या परिणतीने तू तिर्यंच झाला, मायाचारी केली. म्हणजे तूच बद्ध झालेला आहे, तुला बाहेरचं कोण बांधणार? तूच ह्या विभावात बद्ध झालेला अशा रीतीने स्वैरभैर भटकत राहत. म्हणजे या ठिकाणी समजून घ्यायचंय. जसं काल तिथं विचारला होता प्रश्न कोणी, श्रेणिकाने त्या इंद्रदत्ताला प्रश्न विचारला की एका स्त्रीला एक पुरुष मारत चाललाय. मग प्रश्न काय विचारला, ही स्त्री मोकळी आहे की बांधलेली आहे? आणि ते ऐकलं की त्याला वेडासारखंच वाटलं. हे काय वेड आहे, एवढं दिसतंय, हा विचारतोय मला. तर मग ती नंदश्री, त्याची मुलगी इंद्रदत्ताची, ती म्हणते की तो हुशार आहे. कोण बांधले, कोण मुक्त आहे, असं म्हणजे ती बांधली का मुक्त आहे विचारलं. तर बांधली म्हणजे विवाहित. तिने उत्तर काय दिलं त्याचं, तो काय विचारतोय, ही स्त्री विवाहित आहे की अविवाहित आहे? मोकळी म्हणजे अविवाहित. म्हणजे ह्याच्यातून सुद्धा आपल्याला लक्षात येतं की जोपर्यंत आम्ही नेयाच्या अधीन होत नाही तोपर्यंत आमचा आनंद मुक्तपणे भोगू शकतो. नेयाच्या अधीन झालो की आपला आनंद गायब झाला असो. ज्ञानाच्या अधीन का करतो ज्ञानाला? ज्ञान तर स्वतंत्र पवित्र, जाणण्याचंच फक्त काम करायचंय, त्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. पण एवढा मला दुसऱ्याची मालक होण्याची हौस आहे आणि आपली मालकी दुसऱ्यावर सोपवण्याची एवढी घाई असते आपल्याला. काय म्हणतो म्हणजे आता व्यवहार नाही, आणि भगवंतांना म्हटलं मी खूप चुकलो अनादी काळापासून, भगवान मी माझ्या अपराधाला काय सांगू? मग तिथं काय म्हटलं, जानासी त्वम, तुम्ही सगळं माझे अपराध जाणताय, मी किती पापी हे जाणताय. आता काय शिक्षा द्यायची ते तुम्ही तुमचं ठरवा. मी तुमच्या चरणी आलोय, देव एव प्रमाण. काय म्हटलं तिथं, देवच प्रमाण आहे त्याला, म्हणजे भगवान तुम्हीच प्रमाण आहात. मला काय शिक्षा द्यायची ती द्या, पण मला माझा उद्धार करा, म्हणजे दुःखातून काढा. काय म्हटलं, कोणाला म्हटलं? बाहेरचे भगवान तर काय आपल्याला दुःखातून काढत नाही. व्यवहार नयाने त्यांना बहुमान दिला, पण निश्चय नयाने निज कारण परमात्मा देव एव प्रमाण. आपला देव निज देवच प्रमाण आहे, त्याला समर्पित झालो, अपराध राहतच नाही. सगळे अपराध पाप सगळं नष्ट झालं. म्हणजे तू फक्त निज ध्रुवाला शरण जा, म्हणजेच आत्मानुभूती घे, तर आपोआप काय होणार आहे, हे सगळं दुःख क्षणभरात विलयाला जाणार आहे. ह्या दुःखाची चिंता करू नकोस, मला एवढं जन्म मरण आहे, अंतर्मुहूर्तात सगळं ढासळून जाईल, एवढी शक्ती तुझ्यात आहे. तू त्याच्याकडे पाहूच नको मला एवढं दुःख आहे, फक्त मला ह्या समयात अतिंद्रिय आनंद भोगायचा, एवढंच पाहायचंय. काय पाहायचंय, पटलं का माझ्या पदरात? जसं ते सांगितलं ना की इकडून काय करतोय श्रेणिक नंदीग्रामात काय काय एक एक असे प्रश्न सोडतोय आणि सगळे लोक घाबरून जात आहेत की आपल्याला हे प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे किंवा ह्या समस्येतून बाहेर पडणं कठीण आहे. मग त्यावेळेस तिथं अभय कुमार, त्याचाच मुलगा श्रेणिकाचा, तो तिथं गुप्त रूपाने राहून काय करतोय, सगळ्या ब्राह्मणांना म्हणजे नंदीग्रामातल्या लोकांना संकटातून सोडवतो. कशाने सुटला संकटातून? नाही म्हणतो हुशार आहे. हुशार म्हणजे काय झालं, ज्ञान गुण त्याचा त्याच्यात आहे. प्रत्येकाचा ज्ञान गुण आपापल्या जवळ, पण तू त्या ज्ञानाचा सदुपयोग करत नाही. काय करतो आपण, एखादी स्त्री स्वयंपाक करते,
आणि काय म्हणतात सगळेजण, वा छान केले आज म्हणतो. असं पक्वान्न मी कधी खाल्लं नाही, कुठल्याच दिवाळीला खाल्लं नाही, एवढं तुम्हाला किती सुंदर येत. मग ती काय म्हणते तत्वज्ञानी, मी काय केलंच नाही, मी करणारी नाही, फक्त जाणणारी आहे. मग तिलाच का आपण म्हणतो सुंदर करता येते तुला, का तुझ्यात ज्ञानगुण नाही का? तुझ्यात पण ज्ञानगुण आहे, पण तू उपयोग कुठे लावलाय? मला काही येत नाही, उपयोग कुठे लावलाय? मला काही येत. जो असं म्हणतो मला काही येत नाही, त्याने आपल्या ज्ञानाचं विडंबन केलं. काही येत नाही, केवळ ज्ञानीला विचारायचं, ते म्हणतील का मला काही येत नाही म्हणून? केवळ ज्ञानी समोर एकही प्रश्न अनुत्तरित राहत नाही, सगळं काही झळकलं एकाच समयात. त्या जातीचं तुझं ज्ञान आहे ह्याच्यावर विश्वास ठेव. तुझ्यात काही कमी नाही, सगळं काही आहे, फक्त उपयोग तिकडं नाही. जसं एखाद्याचा स्वयंपाकात जास्त उपयोग आहे, एखाद्याचा व्यापारात जास्त उपयोग आहे, एखाद्याचा जास्त आत्मानुभूती घेण्यामध्ये आहे, तर एखाद्याचं टीव्ही पाहण्यात आहे, एखाद्याचं माल खरेदी करण्यामध्ये आहे, कपडे दागिने खरेदी करण्यामध्ये आहे. ज्ञान आहे ना, ज्ञानच कार्य करते ना. ती मुंगी काय करते, ते नंदश्रीने काय केलं, एक कोडं टाकलं आणि श्रेणीकाला सांगितलं हा एक मुंगा दिला. मुंगा म्हणजे ते काय असतं, मनी म्हणजे एक पृथ्वी काही जीवाचंच ते हे असतं कलेवर. मग त्याच्यात तो छेद पाडलेला आहे, पण काय सांगितलं, इतका वेडा वाकडा आहे की कुठनं दोरा घालायचा, कुठून कुठं बाहेर काढायचं ते सापडणारच नाही, असं त्याच्याजवळ दिलंय आणि सांगितलं दोरा वळून द्या. त्याने पाहिलं, जरा ते कठीण वाटलं, पण लगेच त्याने आपला उपयोग लावला. त्यात काय कठीण आहे म्हटलं, सगळं सोपं. मग त्याने काय घेतलं, दोरा घेतला, दोऱ्याच्या टोकाला थोडासा गुळ चिटकवला आणि ते म्हणजे छिद्रामध्ये पुढे सरकवलं, कारण ते बाहेर तर लगेच काय असं निघणार नसतं तो दोरा. मग ते सरकून काय केलं, जिथं मुंग्यांचं घर आहे त्या घराजवळ तो ठेवला. आणि ठेवल्यानंतर थोड्या वेळात मुंग्या तर गुळाला येतातच ना, मग ते गुळाच्या वासाने मुंग्या तिथं आल्या आणि त्या गुळाच्या आमिषाने मुंग्याने काय केलं, तो दोरा ओढून घेतला बाहेर. किती वाकडा असलं तरी बरोबर दोरा बाहेर आला आणि ते दाखवलं ओवलेला दोरा घेऊन तिला. मग ती म्हणते किती हुशार आहे, चतुर आहे, कोणी सुद्धा मनुष्याने असं ओवला नसता, पण त्याने आपल्या बुद्धीने काय केलं, मुंग्यांच्या घराजवळ नेऊन ठेवलं, गुळ लावून. तसं आम्ही सुद्धा काय म्हणजे गुळ लावून ठेवल्यावर त्याला त्या मुंग्याला सुद्धा कळलं ना कसं करायचं ते. आमिष, आम्हाला सुद्धा आमिष कोणतं मिळतंय, एवढ्या वेड्या वाकड्या ह्याच्यातनं सुद्धा तिने काढून ते गुळ घेण्यासाठी तो दोरा बाहेर काढला. आणि आम्हाला सुद्धा कुठलं आमिष मिळतंय, 5 इंद्रियाच. किती अगदी अवघड असलं तरी त्यात पडतो, त्या मुंग्यांनाच हुशार म्हणायचं. तर आपलं डोकं कुठं चालतंय, पंचेंद्रियाचे भोग कसे घ्यायचे आणि शरीरात किती जास्तीत जास्त काळ राहायचं, इकडं डोकं आपलं चालतं, म्हणजे उपयोग तिकडं. संसारात किती भ्रमण करायचं, इकडं उपयोग लागला. ज्ञानी काय म्हणतो, एक क्षण सुद्धा ह्या शरीराची संगती नको. सर्वात मोठी कुसंगती कोणाची असेल तर शरीर. ह्या शरीराशी मला ह्याच्या सानिध्यात एक क्षण सुद्धा राहायचं नाही. किती ह्या शरीरासाठी अनादी काळापासून अन्याय, अत्याचार, पापे वगैरे किती सप्तव्यसनं वगैरे केली, पण ह्या शरीराने एक क्षण सुद्धा ह्या जीवाला साथ दिली आणि तरी सुद्धा त्याला अजून त्या शरीरातून विरक्ती होत नाही. सर्वात मोठा आश्चर्य काय, एवढं शरीर आपल्यावर अन्याय करतंय तरी त्या शरीराशी प्रेमच चाललंय आपलं. म्हणजे किती असाध्य रोग जडला त्याची किती सेवा करतो, परत त्याला टिकवण्याचा किती प्रयत्न करतो, ते पण हिंसात्मक पद्धतीने
संयम सगळा बिघडून आणि परत मरताना हाय हाय करतो, म्हणजे ममता भाव घेऊन जातो आणि समता भावाने शरीराचं कधी तो त्याग करत नाही, म्हणजे सोडत नाही शरीराला. म्हणजे एवढा त्या शरीराने आपल्याला छंद लावलाय आणि तरी सुद्धा अजून त्याची संगती करावी वाटते. एखादा बाहेरचा व्यक्ती दुराचारी असेल आणि त्याने आपल्याला छंद लावला वाईट, तर म्हणतो त्याची लवकरात लवकर कुसंगती सोडलेली बरी, नाहीतर आपलं सगळं वाया जाईल. पण ह्या शरीराबरोबर किती वाया चाललंय ते काय पाहायला तयारच नाही. परत अजून त्याला नटवायचं चाललंय, खाऊ पिऊ घालायचं चाललंय, नाव घालायचं, झोपवायचं. आणि ते पण कसं, वेळेवर सगळं झालं तर ठीक, अनुकूलता मिळाली तर ठीक, नाहीतर प्रतिकूलता असली की रागद्वेष करत बस. म्हणजे किती वैरभाव पण करतो ह्या शरीराशी. आणि एवढं वैरभाव करून सुद्धा पुन्हा काय, त्या वडिलांनी जाताना काय सांगितलं त्यांना, त्यांच्या कुल परंपरेत होतं बकरा मारायचं. आणि मुलाला सांगितलं की आपली ही कुल परंपरा कधीच सोडायची नाही, तू हे वचन घे माझ्याकडून. मरताना त्याने वचन घेतलं आणि तो मुलगा मारत राहिला बकरा. मग तो कुणाला मारत होता? आपल्याच वडिलाच्या जीवा. तोच बकरा होऊन यायचा आणि त्याला हा मारायचा. हे पहा कसली कुल परंपरा. आणि ते पण किती वेळा झालं असं? 7 वेळा झालं. आणि 8व्या वेळेला जेव्हा त्याला मुनींचा उपदेश ऐकायला मिळाला, तो बकरा चाललाच, म्हणजे बकऱ्याला घेऊन चालला होता बळी देण्यासाठी. आणि त्या मुनींचा उपदेश ऐकला मार्गात की आता तो जायला तयारच नाही, त्याला जाती स्मरण झालं. म्हणजे मी हिंसा केली, चुकलं, अहिंसा धर्मच खरा आहे, त्याला लगेच त्याचा बहुमान आलाय. पण तो मुलगा त्याला सोडायला नाही, त्या बकऱ्याला सोडायला तयारच होईना. म्हटल्यानंतर त्यावेळेस पुन्हा तो बळजबरीने मुनीच्या जवळच येऊन बसला. मग मुनी सांगतात त्याला की, आणि तो पण आपल्या मुनींच्या भाषेत बोलू लागला बकरा. मग त्याला आश्चर्य वाटलं. मग मुनी म्हणतात हे तुझ्या वडिलाचा जीव. पण त्याला विश्वास वाटायला पाहिजे ना. मग तो म्हटला की मला नाही पटत हे तुमचं. त्यांनी सांगितलं की, त्या बकऱ्याला सांगितलं, जा तू जे 8 भवाच्या पूर्वी धन ज्या जमिनीत गाडून ठेवलेलं होतं ते धन त्याला दाखव, मग त्याला विश्वास येईल. आणि लगेच तो बकऱ्याला घेऊन गेला आपल्या घरी. आणि त्या बकऱ्याने काय केलं, फक्त आपल्या पायाने तिथली जमीन खोदली, म्हणजे अशी उकरली की मग त्याने खोदून पाहिलं तर आत खरोखर धन निघालं. आणि मग त्याचा विश्वास म्हणजे बसला की आता खरोखरच हे माझ्या वडिलांचा जीव आहे आणि आपण त्याला मारायला नको. मग फक्त वडिलांच्या जीवाला नाही तर त्याच्या पुढे त्याची अशी दृष्टी त्याला प्राप्त झाली की कोणताही जीव असू दे त्याला मारणं योग्य नाही, म्हणून त्याने अहिंसा धर्म स्वीकारला. म्हणजे ह्याच्यातून लक्षात काय घ्यायचं आहे की असं प्रत्येक समयात आपली ही जी काही दुर्दशा चालली ती केवळ रागद्वेष मोहाने चालली, अज्ञानाने चाललेली आहे. आणि ही अज्ञानमय परिणती केवळ न्यायिक स्वरूपाला प्राप्त करत नाही. म्हणजे आपली तेवढी दृढता नाही की आपण न्यायिकच राहून केवळ निजध्रुव स्वभावाचाच विषय करेल. किती आपण लगेच त्याला खेचू शकतो उपयोग बाहेर जात असताना, की लगेच तिथं विचार करायचा हा परविषय चाललाय, तो मला उपयोगी नाही. काय सांगितलं समयसारच्या 50 ते 55 गाथेमध्ये, हे सर्व वर्णाधिकापासून गुणस्थानापर्यंतचे भाव माझे नाहीत. त्याला हेतू कोणता दिला? उद्गल द्रव्य परिणाममयत्वे सती शुद्धात्मानुभूते हे सर्व उद्गल द्रव्याच्या स्वरूपाचे आहेत आणि त्याच्यामध्ये माझी आत्मानुभूती नाही, शुद्धात्मानुभूतीपासून भिन्न आहे, म्हणून ते माझ्या स्वरूपाचं नाही. म्हणजे आपल्याला एवढं इतका बहुमान, एवढी रुची आणि एवढी श्रद्धा व्हायला पाहिजे स्वरूपात की जेणेकरून बाहेरच्या कुठल्याही विषयात अडकणारच नाही. प्रत्येक समय स्वभावाकडे पाहून निराकुल जगता येत आहे. म्हणून जो विचार आला त्या विचाराला सुद्धा विचारायचं की तू म्हणजे शुद्धात्मानुभूती आहेस का? ह्या विचाराचा माझ्या जीवनात काय उपयोग? काय विचार आला तर जायचंय लवकर.
त्याला विचारायचं ह्याचा माझ्या जीवनात काय उपयोग? ती म्हणजे आत्मानुभूती ना. हे असत परिणाम आहे. म्हणून मला फक्त एक शुद्ध आत्म्याला सोडून दुसरा कुठलाही व्यासंग कधीच जडू नये. सदैव मी माझ्या स्वरूपातच राहू.